हॅलो, गुड मॉर्निंग. मी पूनम आणि आज मी तुम्हाला स्वीडनमधला फ्रोझन लेक दाखवणार आहे. आता आम्ही पहिले स्लुसेनला गेलो आणि स्लुसेनवरनं आम्ही चालत गमलास्थानला जाणार आहे. पण फ्रोझन लेकवरनं चालत जाणार आहे. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की एका फ्रोझन लेकवर मी चालती आहे. ॲक्च्युली खूप भीती वाटत होती. म्हणजे खूप लोक स्केटिंग करतात तिकडे, पण मला तरीही भीती वाटत होती की जर हे ब्रेक झालं तर. आणि मला स्विमिंग पण येत नाही आहे. सपोज ब्रेक झालं तर स्विमिंग करायला, आणि ज्याला स्विमिंग येत आहे तो सुद्धा व्यक्ती नाही स्विम करू शकत, इतकं थंड पाणी आहे ते. बट जस्ट मला भीती होती ती, असं काही होत नाही कारण खूप लोक तिकडे स्केटिंग करतात आहे. तिकडे दूर ॲक्च्युली खूप लोक आहेत. जसं मी तिकडे त्या साईडला जाईल तर दिसणार आहे ते स्केटिंग करतात आहे, वॉक करतात आहे. खूप लोक पाहायला येतात ते फ्रोझन लेक. मागच्या वर्षी नव्हता झाला, पण यावर्षी तो लेक फ्रोझन झाला आहे. आणि मी तो रोज येताना जाताना ट्रेनमधनं पाहत होते. पण आज मी मुद्दाम वेळ काढून गेली आहे तर पाहायला आणि तो एक्सपिरियन्स घ्यायला की कसं वाटतं. खूप थंड आहे, बट तरी खूप एक्साइटमेंट आहे की चला आपल्याला ते पाहायचं आहे. खूप मस्त वाटतंय. आता इथे पहा, तिकडे दिसतंय ती तिकडे एक बोट पण आहे. ती पूर्ण तिथे ब्लॉक झाल्यासारखी झाली आहे. नॉर्मली इथे सगळं पाणी असतं, पण आता विंटरमध्ये ते सगळं फ्रोझन झालेलं आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. आता आम्ही गमलास्थानच्या साईडला चाललेलो आहोत. हे स्वीडनमधलं खूप फेमस टुरिस्ट प्लेस आहे. जे लोक स्वीडनला व्हिजिट करतात ते गमलास्थानला पण जातात. गमलास्थान तिथे लोक जातात, फोटो काढतात मस्त. तिथे जुन्या बिल्डिंग्ज आहेत ज्या फेमस आहेत, त्यामुळे लोक तिकडे पाहायला जातातच. छान वाटतंय पाहायला. जसं जसं आपण आत जायला लागतो तसं तसं थोडीशी भीती पण कमी व्हायला लागते. कारण दुसऱ्या लोकांना पाहून पण जरा कॉन्फिडन्स येतो की नाही काही होणार आहे. वी आर सेफ. ती बोट जवळ गेल्यावर तर इतके सुंदर वाटतं पाहायला की असं वाटतं जमिनीवरच ठेवलेली आहे ती बोट. बट नाही, ती पाण्यात आहे. होती म्हणजे फ्रोझन होण्यापूर्वी. इकडे या साईडला पण काही शिप आहेत. खूप लोक आईस स्केटिंगला पण येतात. मी जेव्हा पुस्तक वाचलं होतं हॅनाची स्टोरी, त्यावेळेस मी त्यामध्ये असं वाचलं होतं की विंटरमध्ये फ्रोझन लेकवरती वेगवेगळ्या कॉम्पिटिशन होतात आईस स्केटिंगच्या. तर ते मला इमॅजिन करायला थोडं अवघड जात होतं की एक्झॅक्टली कसं असेल ते. पण आता मी जेव्हा खरंच फ्रोझन लेकवरती आली आहे, त्यावेळेस मला ते इमॅजिन करता येते किंवा मला ते कळते की कसं असणार आहे, कसं होत असेल ते कॉम्पिटिशन. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. जर तुम्ही कधी स्वीडनला आलात विंटरमध्ये तर नक्की करून पहा. ते पहा किती फास्ट छान चाललाय तो आईस स्केटिंग करतात. ते छोटे मोठे सगळेजण दिसतात ते. वाव.
जेव्हा तुमच्यासाठी पहिल्यांदा असतं त्यावेळेस ती एक्साइटमेंट जास्त असते. थंडी पण वाजतीये आणि तरी पण जायचंय असं असं होत होतं. हे इकडे गमलास्थान स्टेशन आहे. तुम्ही ट्रेन जाताना पाहते तिथे खाली जायला स्टेशनला जायला एंट्री आहे. वाव सी. खूपच छान एक्सपिरियन्स होता. खूप मजा आली. जर आईस स्केटिंग येत असेल ना तर अजूनच छान. मी इकडे अजून एक गोष्ट पाहिली की अ, इथे एज अजिबात मॅटर करत नाही. जर तुम्हाला स्केटिंग येत असेल तर लोक येतात. म्हणजे किती पण वयाची लोक दिसत, असं नाही की छोटेच आईस स्केटिंग करत होते. खूप मोठी माणसं पण आईस स्केटिंग करत होते. नंतर मी पाहिलं की ज्यांचं खूप एज झालंय त्यांना जस्ट चालायला पण अवघड जाते, ते लोक पाहायला तरी येत होते की फ्रोझन लेक कसा झाला आहे. म्हणजे मे बी त्यांनी ते पहिल्यापासून पाहिलेलं असेल, पण दरवर्षी ते पाहायला येतात. मी नंतर ज्यावेळेस घरी चालले होते त्यावेळेस पाहिलं की एक माणूस होता, त्याला नीट चालता येत नव्हतं. एज लाईक 60-70 असेल, बट स्टील तो येऊन तिथे काठावर येऊन बसलेला पाहायला की कसं करतं ते आईस स्केटिंग. हे बा, आय विश मला पण आलं असतं तर मी पण असं केलं असतं. पाहूयात नेक्स्ट इयर जमला तर. हे ज्या छोट्या लाईन दिसतात आहे ना, असं वाटत होतं की हे क्रॅक झालं तर. पण नाही, असं काही होत नाही आहे. खूपच छान आहे. ही पहा शिप किती छान दिसते आणि ती अशी ब्लॉक झाली आहे तिथे स्नोमध्ये.